नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. MST CET परीक्षेत तांत्रिक घोळ. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसंगेकडून. MST CET दुसऱ्या टप्प्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील प्रवेश परीक्षेला 19 एप्रिल पासून सुरुवात झाली. परंतु हिंगणा रोडवरील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावरील सर्व्हर खराब असल्याने काही विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले अशी माहिती समोर आली. जवळपास 57 विद्यार्थ्यांना याचा फटका बसला असून या संदर्भात बहुजन समाज पक्षाच्या वतीने विभागाचे आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या MST CET या परीक्षा केंद्राकडून PCM गटातील परीक्षा 2 सत्रामध्ये सुरू आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित म्हणजेच PCMC गटांना प्रवेशासाठी परीक्षा 19 एप्रिल पासून सुरू झाली. या परीक्षेसाठी 4,64,263 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. यामध्ये पुण्याहून सर्वाधिक 57,425 अर्ज आलेले होते. त्या खालोखाल मुंबईहून 39,555 तर नागपूरमधून 30,503 आणि नाशिकमधून 29,715 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेली होती. परंतु नागपूरच्या परीक्षा केंद्रावर MST CET देताना विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले अशी माहिती आहे. याबाबतचे निवेदन देताना बसपाचे माध्यमिक प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, प्राध्यापक नितेश कांबळे, आपिस्तूल अभिलेश यांनी हे निवेदन दिले आणि ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही त्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना MST CET ही परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात यावी अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली बसपाद्वारे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.